नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मटार तवा पुलाव बनवणार आहोत. ह्याच्या आधी आपण व्हेज पुलाव पाहिला आहे कुकरमध्ये, पण आज आपण तवा पुलाव बनवणार आहोत. पण जसा गाड्यावर भेटतो ना तवा पुलाव सेम तसा, पण आपल्याकडे काय तर तसा गाड्यावरल्यासारखा मोठा तवा नसतो. ते पावभाजीचा तवा असतो, त्याच्यातच आपल्याला ते तवा पुलाव करून देतात. पण आपल्याकडे काही तसा तवा नसतो म्हणून आपण कढईतच करणार आहोत. पण सेम तीच प्रोसेस. तर तुमच्याकडे जर मोठा तवा असेल तर तुम्ही त्याच्यात करू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी कढईत करणार आहे. तर सुरुवातीला काय केले, मी इथं बासमती तांदूळ घेतले 1.5 वाटी. आता माझ्याकडे ना एवढाच तांदूळ होता, संपला होता तांदूळ म्हणून मी 1.5 वाटीच घेतला आहे. आणि आता हा तांदूळ ना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया 2 पाण्याने. आणि तोपर्यंत ना मी इकडं बासमती तांदळाला दुप्पट पाणी घ्यावं लागतं. मग 1.5 वाटी तांदूळ आहे, मग 3 वाटी पाणी कुकरमध्ये गरम करायला ठेवलं. त्या चमच्यावर मीठ टाकलं आणि हा धुतलेला तांदूळ टाकून त्याचे फुल गॅसवर 2 शिट्ट्या केल्या आणि 3-4 मिनिट बारीक गॅसवर ठेवला कुकर आपला. आणि भात तयार झाला आपला. नंतर थंड होऊन दिला, असा पुरणाच्या चाळणीत काढून घेतला म्हणजे तो लवकर थंड होईल म्हणून. आपला भात असा एकदम मोकळा सुटसुटीत झाला आणि शिजलाय पण छान. थंड झाल्यावरच आता एक तयारी करूया आता आपण बाकीची. तर इथं बाकीची तयारी काय काय केली, कांदा कट करून घेतला, एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे, मटार घेतलेत सोलून, गाजर माझ्याकडे ना खूप थोडं एकच होतं आणि ते पण छोटंसं होतं. तुमच्याकडे जर मोठं असेल तर तुम्ही घेऊ शकता. अद्रक लसूणची पेस्ट घेतली, कोथिंबीर घेतली, लिंबाचा रस घेतला आहे अर्ध्या, मीठ, जिरे, कसुरी मेथी आणि लाल तिखट, जे आंबारीचं कलरसाठी लाल तिखट असतं का ते घेतलं, ते जास्त काही तिखट नसतं म्हणून. आणि पावभाजी मसाला घेतला आहे. तर गाड्यावर ना तवा पुलाव बनवताना त्यात पावभाजी मसाला टाकतात, असं स्पायसी लागतं म्हणून. ते खूप छान लागतो. आपल्या टेस्टला सेम तसाच होणार आहे, फक्त आपण कढईत करणार आहोत का तर आपल्याकडे तवा नाही म्हणून. तर आता आपले साहित्य घेतलं आहे मी सर्व. भात पण थंड झाला. इकडं मोठ्या कढईत मी तेल गरम करायला ठेवलं, एक 3-4 चमचे. तर तेल जरा जास्त घ्यायचं. तेल गरम झाले आपलं. आता आपण त्याच्यात जिरे टाकूया. तर जिरे फुलले की नंतर आपण इतर साहित्य टाकूया, कांदा ते. तर आपलं तेल चांगलं गरम झाले, जिरे पण मस्त फुललेत. आता कांदा टाकून घेऊ. कांदा टाकले की लगेच मटार, अद्रक, मटार आणि गाजर टाकून घेऊ. टोमॅटो आणि लसूण अद्रक आपण नंतर टाकूया, कारण टोमॅटो जास्त मऊ होईल, असं गाळ होईल म्हणून. मटारला आणि कांद्याला जरा वेळ लागतो, गाजराला, म्हणून गाजर, कांदा आणि मटार आधी तेलात आपण त्याला चांगलं परतून घेऊ 1-2 मिनिट. सुरुवातीला मीठ टाकून घेऊ, म्हणजे मिठाने ते लवकर मऊ होतील मटार आणि गाजर आपले. तर जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 मिनटातच ते फटकन असं उडून, मटार आपले हिरवे असल्यामुळे तेलात आणि मिठात नसते ते उठून येतात, म्हणजे ते मऊ होतात. तर आपण त्याला आता मीठ टाकूया आणि परतूया. आपण भातात मीठ टाकलेलं आहे भाताच्या हिशोबाने. आता आपण ह्या भाज्याच्या हिशोबानेच मीठ टाकायचं, जेवढं हवं आहे तेवढं. तर आता 1-2 मिनिट आपण त्याला परतून घेतलं. आपला मटार मऊ झाला आहे चांगला. आता त्याच्यात आपण टोमॅटो आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकून ते पण मिनिटभर परतून घेऊ आपण त्याला. तर टोमॅटो टाकले, तर लसूण अद्रकची पेस्ट टाकू. आपलं मिनिटभर ते पण चांगलं परतलं आहे. आता त्याच्यात आपण कोरडे मसाले टाकू. आता गॅस बारीक करू आपण. जे तरी पावडर असते का आंबारीची ती टाकली. नंतर पावभाजी मसाला ना मी थोडासा ठेवते, कारण वरून टाकायचं आहे मला आणखीन तेलात काही, आणि राहिलेला वरून टाकण्यासाठी ठेवला आहे मी. तर कसुरी मेथी टाकली आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण. आता छान मसाले परतले आपण 10-12 सेकंद. तर आता याच्यात आपण भात आपला टाकूया, जे थंड करून ठेवला आहे आपण ते. तर आपण भात चांगला परतून घेऊ. आता त्याच्यात मसाल्यात एकजीव करून घेऊ, मसाले आपल्या भाताला सर्व लागावे म्हणून. आणि जी थोडासा पावभाजी मसाला अर्धा चमचा ठेवला होता ना, तो मसाला आता टाकूया आपण वरून. परत कोथिंबीर आणि लिंबाचा रस पण ठेवला आहे आपण, तो लिंबाचा रस पण टाकूया. असं चटपटीत लागावं म्हणून लिंबाचा रस टाकायचा. खूप साध्या सोप्या पद्धतीनं आपला हा मटार तवा पुलाव तयार होतो. मग कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. तर एकदम एकत्रीसारखा टेस्टला तर झालेला आहे, गाड्यावर मिळतो तसा, आणि दिसत पण तसा सेम तसा आहे. तर मग कसा वाटला ते नक्की सांगा.
एकदम मोकळा सुटसुटीत आपला हा तवा पुलाव झालेला आहे.